संघ देखील खूप ताकदवान संघ आहे, रेग्युलर संघ देखील खूप ताकदवान आहे. पहिला चेंडू बॅकफुट जाऊन कट करत होता, वेग प्रचंड आहे. डॉट चेंडूची समाप्ती सुरुवात चांगली झाली. बॉलीवूड 40+ संघाच्या माध्यमातून अशोक पाटील सौजन्य टी शर्ट बघा ज्यांनी दिले आहेत ते कैलासवासी मधुकर धोंडू दळवी यांच्या माध्यमातून टी शर्ट उपलब्ध करून दिलेत. निलेश हा चेंडू लाईन यावेळेला पाहावी लागले, पंच वाईट चिकून करतात. सुभाष पाटील भर धावसंख्या 10 फलकाकडे पाहू शकता. एकने खात उघडलं जातंय, अकाउंट ओपन झालं. निलेश कापसे पुण्याकडून त्याची मार्कवर राईट आर्म ओव्हर विकेट मारा करतो शकला राजेश. चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटून खाली राहिलाय, कट करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती, चांगलं एक्शन बघायला मिळालंय. निलेश कापसे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर विकेट मारा करतोय. हो चांगला चेंडू बघितला पद्धतीचा लीडचा वापर केलाय. लाईन बघा ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केली. अशोक पाटील वाडेकरचे समर्थक भरपूर आले, टाळ्या भरपूर वाजवतात. मला वाटतं लहान मुलं आहेत आणि येणं गरजेचं आहे ना त्यांनी देखील. यानंतरचं जर वाडेकरचं क्रिकेट चालू ठेवायचं असेल तर त्यांना देखील तेवढंच क्रिकेट पाहणं गरजेचं आहे. आज आपण बघितलं तर रेग्युलर क्रिकेटमध्ये सिद्धू पाटील एक सिनियर खेळाडू आहे आणि अशा प्रत्येक खेळाडू त्याचं ऐकतात देखील, म्हणून तो संघ टिकला आतापर्यंत. सिद्धू पाटील अनुभवी खेळाडू, जेव्हा जेव्हा गरज भासते तेव्हा चांगली बॅटिंग करतो. निलेश कापसे हा चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. गुडल्या स्पर्धा बघा चेंडूला बाहेर काढलाय. काय गोलंदाजी बघायला मिळते, अप्रतिम गोलंदाजी. अशा पण रेग्युलर क्रिकेट भरपूर खेळाडू निलेश कापसे. फिटनेस बघा किती चांगलं, आजही रेग्युलर क्रिकेट खेळू शकतात ते, इतकं चांगलं फिटनेस आहे त्यांचं. टॉप चेंडूची समाप्ती, फक्त एक धाव दिली आतापर्यंत देखील अतिरिक्त स्वरूपात. हा चेंडू बॅकपुढे गेला, झेल पकडला गेला पॉइंटला. बॅटर बाद होतोय. गणेश पाटील चूक होणार नाही, खूप चांगला झेल घेतला, स्वतःला स्ट्रेच केला आणि पॉइंटला खूप चांगला झेल पकडला. शॉर्ट पॉइंटला जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी करतो बघा ना. क्षेत्ररक्षण जसं सजवलं ना अशोक पाटील, आपण बघितलं ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षण आपण तैनात पाहू शकता. तशा प्रकारचे क्षेत्ररक्षण सजवलं, तशा प्रकारची गोलंदाजी होते. चला दुसऱ्या फेरीत पहिली मॅच असणार यानंतर निवाडीपाडा पक्ष नारेली 40+ मध्ये मॅच आपल्याला बघायला मिळेल. राजेश पाटील बाद होते, नवीन बॅटर तो सोमनाथ येतोय. फटका चांगला होता पण स्वतःला स्ट्रेच केलं, काय गोलंदाजी केली होते बरं. अतिरिक्त स्वरूपात धाव आलेली खातं उघडलंय, काय गोलंदाजी केली जाते बघा. लाईन तर लिहिली आज अशोक पाटील. मला वाटतं जितू पाटील असते ते देखील या संघात असते, पण आज ते आपल्यात नाहीयेत. खूप चांगला क्रिकेटर या वाडेघरमध्ये हिरावून गेलेला आहे कोरोनाच्या काळात. मला वाटतं तो देखील या संघात असता. निलेश बॅटम ओढ विकेट मारा करतो सोमनाथ. हो जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी केली, गोलंदाजी आवडते टाळ्या होऊन जातो. अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी अशोक पाटील. अतिरिक्त धावच फक्त दिली, काय बॅट एक आउट आहे. यस बॅटर बाद आहे. काय गोलंदाजी केली होती बघा ना अशोक पाटील, 2 गडी बाद केली. अप्रतिम गोलंदाजी. आता 40+ माध्यमातून हा संघ पुन्हा एकदा मैदानात आलाय. जरा यष्टीरक्षकाचं नाव सांगा मला. हरिश्चंद्रनी खूप चांगला झेल पकडलाय. नवीन बॅटर त्यापर्यंत 40+चा बाहुबली मनोजला आता चांगली बॅटिंग करायला लागली. 2 महत्वाचे बॅटर बाजूला, 2 बंधुराजांना अशोक पाटील भागीदारी करावी लागणार आहे. चला टॉस साठी या निवाडीपाडा 40+ आणि नागरी 40+ मध्ये आपण टॉस करणार आहोत. ओमसाई MTC स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली होते. मला वाटतं सागर फराडे देखील आपल्या सर्व ऑपरेटरांना जॅकेट दिलेत. स्वतःच आहे का नाही सागर फराडला आम्ही सांगू की ऑपरेटरांना तुम्ही जॅकेट द्या. गोलंदाजी मार्कवर येते यावेळेला संदेश पाटील. अशोक पाटील काय गोलंदाजी बघायला मिळायची रेग्युलर मध्ये या खेळाडूची, स्पिन आक्रमण बघायला मिळते. संदेश दळवी जबरदस्त क्रिकेटर.
अशोक पाटील आता कुठेतरी निलेश कापशन कंपनीला खंत वाटत असेल की सुधीर व्यापारी जर व्यवस्थित असता तर तो देखील या संघाचा प्रमुख घटक असता. असो, आपण सर्वांनी प्रार्थना करू देवाकडे की त्यांची तब्येत ठीक हो आणि लवकरात लवकर ते मैदानात यावं. संदेश दावी एडिट नाही करू. हो, चांगला चेंडू यावेळेला हवा आपण म्हणतो हवेमध्ये फ्लाईट दिली होती यावेळेला चेंडूला बाहेर काढला पाहिल्यानंतर 7 चेंडू डॉट गेला. संदेश दावी हा चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षेत्रामध्ये दूरवर आहेत. धावसंख्या 1 ने पुढे धावसंख्या धावपल करते पाहू शकतो मला 2. अशोक पाटील वाडेकर म्हटलं ना फिरकीचा जादूगर. सिद्धू पाटील देखील खूप चांगला स्पिनर. सर्वेश पाटील अशोक पाटील त्याचा रॉंग वन अजूनपर्यंत कोणाला समजला नाही, इतका जबरदस्त गोलंदाजी करतो. संदीप तवी हो, जबरदस्त गोलंदाजी. लेग ब्रेक बघा अशोक पाटील, काय परफेक्ट लेग ब्रेक पडल्यानंतर चेंडूला बाहेर काढलं. काय गोलंदाजी केली होती बघा, अप्रतिम गोलंदाजी. नाही एष्टिरक्षणाचं कौतुक करे, काय एष्टिरक्षण केलं होतं बघा संदेश. हा चेंडू उंच गेला, झेलची शक्यता आहे. संदेश नाईकने माझा झेल मी घेणार आहे. काय गोलंदाजी करतो बघा वाडेकर 40+ संघ. एष्टिरक्षकाचा अशोक पाटील कामच आहे ना. निलेश कापसे मला एष्टिरेशन करतायत, लगेच जात आहेत, शाबासकी देत आहेत. हे मोटिवेट करणं फार गरजेचं असतं खेळाडूंना. 2 धावसंख्येत 3रा गडी बाद झालाय. अशोक पाटील ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. जोपर्यंत आमच्याकडे वेळ आहे तोपर्यंत आपण त्यांची नावं पोहोचू. राजेश मोरे आपण तर नवनिर्वाचित आमदार, तसेच अजिंक्य पाटील 40+ समितीचे अध्यक्ष, भरत शेठ भोईर, नितेश शेठ पाटील, मच्छिंद्र शेठ पाटील, कुणाल शेठ पाटील, गणेश पाटील, अंकुश शेठ भोईर, तकदीर शेठ काळम, भरत शेठ पाटील, संदीप शेठ पाटील, पिंटू शेठ पाटील, धीरज शेठ पाटील, बंडू शेठ पाटील. संदेश गोलंदाजी मार्फत आज जबरदस्त गोलंदाजी बघायला म्हणजे पुन्हा एकदा लेग ब्रेकच्या माध्यमातून बाहेर काढलाय. ॲडव्होकेट रेश्मा भोपी, तसेच बीजी शिर्के, महाडा सोडून रघुराम पाटील. चेंडू पुणे लॉफ केला आहे. चेंडू चालला लंबरला, चांगलं शतक आहे. कसा धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकतो. बघा 3 धावा या षटकात फक्त आणि फक्त 2 धावा, 1 बॅटर बाद केला. काय गोलंदाजी केले ते वाडेकर यासाठी जाणला तो ना फिरकीचा माहेरघर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. अशोक पाटील मला वाटतं 2 खेळाडूंची मी नावं नक्कीच घेईन, जितू पाटील आणि दत्ता. अशोक पाटील काय बॅटिंग करतो दत्ता म्हणून मला आता त्याचं आडनाव नाही माहिती. डावखुरा बॅटर, प्रचंड ताकदीने प्रहार करायचा. कशिवली नाही दत्ता माहिती आहे, हयात नाही दत्ता, पण काय बॅटिंग करायचे आता झालं तर मला माहिती नाही. सुभाष मदरला लांब षटकार कोणी मारला असेल दत्ताने, काय बॅटिंग करायचं. आणि त्यांची बॅट पकडायची शैली पण वेगळी होती. वाडेकरनी भरपूर क्रिकेटर दिलं टेनिस क्रिकेटला. अशोक पाटील जे नाहीये पण ज्या खेळाडूंनी आपण तर एक काळ गाजवणं त्यांची नावं घेणं फार गरजेचं आहे. गणेश पाटील या सर्वांना मिस करत असतील, जितूला, दत्ताला. त्यांचं ते तर नक्कीच मला वाटतं रोज उठल्यानंतर देवाकडे साकडं करत असेल की सुधीर व्यापारी लवकर बारा होऊ दे आणि मैदानात येऊ दे. एक जबरदस्त फिरकोपट्टी आणि एक अशोक पाटील ना खूप चांगला बॅटर. कधी त्याला मिडल ऑर्डर मध्ये पाठवा, सलामीला पाठवा, बॅटिंग करणारच. निलेश कापसे पुणे गोलंदाजी मार्कवर आलाय. स्ट्रायकेलला आपण बॅटर पाहू शकतो. यावेळेला संदीप आहे, संदीप चौधरी. निलेश कापसे आमच्यापासून दूर जाताना बॅकपुढे गेले, स्क्वेअर करता लाजवाब फटका. 2 शतक पाठलाग करतायत. चेंडू थांबवण्यात यश मिळतं का पाहायचंय. आउटफुल पास आहे, चेंडू सीमारच्या पार. संदीपच्या बॅटमधून उपयुक्त चौकार. धावसंख्येत हा फरक आपण पाहू शकता 7. चला टॉस साठी यायचंय.
हरवली आणि आपण त्या निवाली पडामध्ये दुसऱ्यापैकी पहिली मॅच असणार 4 षटकांची ती मॅच. निलेश कापसे थोडस क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय. कव्हर रिजन मध्ये तसे थोडस डीप मध्ये आणलं होतं निलेशला. स्वप्नीलला आपण पॉइंटला पाहू शकता. चांगला चेंडू चेंज अप पेस गती फेरीफर करण्याचा बॅट पे खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट चेंडूची समाप्ती. चौकार गेला तो खराब चेंडू होता पण आता चांगला चेंडू टाकलाय. नुसतं वैशिष्ट्य होतं निलेश कापसेची. निलेश कापसे पुन्हा एकदा हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर. रटम ओर तिकडे मार्ग होतो स्ट्राईकला संदीप. सुरेख चेंडू वेगवान चेंडू. या आधीचा चेंज अप पेस होता आता वेगवान चेंडू. जसं सर्वेश पाटील गोलंदाजी करतो ना तशा प्रकारची गोलंदाजी. तो स्पिन आक्रमण कधी चेंज अप पेस स्लो वन चेंडू नंतर रॉंग वन नंतर मात्र फास्टर बॉल टाकतो एकाच ऍक्शन मध्ये. शॉटअपलाईनचा चेंडू पूल केला. चेंडू वेगाने चालला यावेळेला पायंडलीच्या दिशेने आउटफील्ड फासे पण यश मिळालं क्षेत्ररक्षकाला तिथे. 2 धावा मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण. संख्या धाव फलकवतो आपण पाहू शकतो यावेळेला 9 धावा. तिसरं षटक प्रगती पथारे. नाशिक जिंतून संघ जिंकेल तो वाकलन 40+ संघ बरोबर 5 बॅक करेल. निलेश कापसे तो संदीप पुन्हा एकदा बॅक पुढे गेलाय पण आता प्रोडक्शन दिलं गेलेलं आहे तिथे कव्हर रिजन मध्ये. एकच धाव. दर्शक दुहेरी अंकामध्ये 10 धावा. तिसरं षटक प्रगती पथारे. अशोकपती वाडेघर या अंगामात पहिल्यांदाच खेळते स्पर्धा. संघाची बांधणी करायची होते खेळाडूंना तयार करायचे होते. पुन्हा डान्सीच्या माध्यमातून खेळायचं होतं. चेंडूला आउटफील्ड आपण पडल्यानंतर चेंडू स्किड वेगाने झाला. यष्टरक्षक काम करतो आपला पूर्ण. डॉट चेंडूची समाप्ती. 2 षटकांमध्ये निलेश कापसेने धावा दिल्या फक्त आणि फक्त जर विचार केला तर अशोक पाटील मला सांगतात 8 धावा दिल्या. खूप चांगली गोलंदाजी. 3 षटकं संपल्यात. काटे 40+ संघाची धावसंख्या आपण पाहू शकता 10 धावा. बघा पाण्याची मागणी केली. मगाशी अशोक पाटील आम्ही जेव्हा निलेश याच्याशी बातचीत करत होतो आपण तर निलेशशी सांगितलं की आमच्याकडे आता खेळाडू भरपूर झालेत. गणेशनी सांगितलं की आता आमच्याकडे 19 खेळाडू आहेत. मी आता एक संघ बांधणी केलेली आहे. करणं गरजेचं आहे. अशोक पाटील त्यांनी सांगितलं की आमचा जो जुना खेळाडू आहे सुधीर व्यापारी त्याला आम्ही सर्व भेटून आलो. अशोक पाटील यांनी काय होतं आजारी माणूस असल्यानं त्याला एक जेवढ्या मिनिटं आपण त्याची गप्पा गोष्टी करून तेवढा रिलॅक्स होतो तो. आजारी माणसाला भेटायला जाताना तुम्ही 2 गोष्टी करा. एक तर त्याला मन मोकळेपणाने त्याची गप्पा करा आणि दुसरं म्हणजे त्याला फुलं त्याला घेऊन जा भेट द्यायला. मन प्रसन्न होतं.
फ्लाईट दिली होती. बॉलर कोण आहे? विजय भोईर आले. विजय भोईर या खेळाडूंनी देखील पेंढारकरचं मैदान 2-3 वेळा भरपूर गाजवलं होतं. मालिका वीर देखील 2 स्पर्धेत ठरला होता. पुरी देखील आपल्या घरी घेऊन गेला होता राष्ट्रवादी चषकमधून. विजय भोईर हा चेंडूवर बॅटने ऑन साईडला वळवलं. वाईट लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये. पण चेंडूला फुलवून 2 धावा होत आहेत का पाहायचं इथे. ठीक आहे, चूक येत नाहीये. 2 धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला अशोक पाटील आपल्याला माहिती येत आहेत. 13 धावा आपण पाहू शकता. 14 षटक प्रगतीपथावर विजय भोईर गोलंदाजी मार्कवर. इथून आता आक्रमक बॅटिंग करावं लागेल. खास करून अरविंद मोठे फटके येणे अत्यंत गरजेचं आहे. 40-45 धावा झाल्या तर फाईट बॅक करू शकता तुम्ही. चांगला चेंडू टर्न साठी खेळते आडव्या बॅटने. सरळ चेंडू निघून जातो इष्टक्षेच्या हातामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. चला टॉस साठी घ्या. नेवाली पाडा पुटी प्लस आणि नारळी संघाला टॉस साठी यायचंय. शपल ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चालला वेगाने. यावेळेला आपण येतो लॉंगच्या दिशेने. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. कुठल्या विकेट धावसंख्या फलकावर पाहू शकता. यावेळेला 15 धावा आपण पाहू शकता. हा फलकावरती लागल्यात. विजय राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकरला आपण पाहू शकता अरविंद पाटील. खूप चांगला चेंडू. विकेट झाल्यात. विकेट झालाय. या स्पर्धेत मला वाटतं पहिला खेळाडू ठरलाय विकेटच्या माध्यमातून. एक विकेट. सुनील येतात नवीन बॅटर. चला नारळीची कॅप्टन आलेले आहेत. नेवाली पाड्याचे कॅप्टन टॉस साठी या. दुसऱ्या पहिली लढत असणारे विजय गोलंदाजी मार्कवर. सायकल सुनील. चांगला चेंडू शरीराच्या दिशेने आला होता चेंडू. बॅटर भाग काय फॉलो थ्रू मध्ये वेगाने आले बघा ना. धावा फक्त आणि फक्त आपण तर 15 आहेत. गडी बाजूला तब्बल अशोक पाटील मला माहिती दिली आहेत. 6 गडी बाजूला आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त संघ बाजूला आहेत. 4 षटक संपले आहेत आणि 3 षटक कोण घेऊन तो पाहायचं आता. चला टॉस साठी या. नेवाली पाड्याचे संघनायक देखील आलेले आहेत. महेश पाटील यांच्या शुभ हस्ते मी टॉस करणार आहोत. 1 षटक संपल्यानंतर आम्ही टॉस करू. गोलंदाजी मार्कवर आले आहेत. गोलंदाज संदीप वाला नाव सांगायचं. गोलंदाज संजय कापसे. संजय वैयक्तिक पहिल्या संघाचा शेवट षटक घेऊन आलाय. वेगवान गोलंदाज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. हे क्षेत्ररक्षण आवडण्यासाठी टाळ्या होऊन जाते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पोर्टिप्लोचे खेळाडू बघा ना अशा प्रकारे काय जीप जान मेहनत लावतात मैदानावर. संजय देखील चांगली सुरुवात केली. वेगवान गोलंदाज आहे. अशोक पाटील हे सर्वात जुने खेळाडू. एक काळ गाजवला. युट्यूब नव्हते तेव्हा, पण आता युट्यूबच्या माध्यमातून पुन्हा एकदा पोर्टिप्लोच्या माध्यमातून मैदानात आले. त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा प्रसिद्धी देत आहेत. संजय चांगला पंच केला. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ वरून चालले आहेत. आता एक्स्ट्रा धावा मिळते इथे. धावा आपण बघितलं अशा पद्धतीने
त्या टीमने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलक करता बरोबर शकता. 19 धावा. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. संजय गोलंदाजी मार्कोस संदीप स्ट्राईकला. संदीप आणि तकदिरी जोडी. एज बॅटर बाद. सुनील पाटील आले. तीन चेंडूचा खेळ बाकी. हो जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी, वेगवान चेंडू. संजय कापसे काय गोलंदाजी करतो. अशा पण वेग बघा ना काय प्रचंड. आता मला वाटतं गणेश यांनी सर्व जुने खेळाडूंना जागृत केलेत. एक चांगला संघ बांधलाय. काना येत आहेत. एकत्र सर्व खेळाडूंना आणण्याचं काम केलेलं आहे. चांगला संघ बांधलाय. नवीन जर खेळाडू बघितले संदेश आले आहेत, स्वप्नील आले आहेत. बॅटिंगचं बघितलं खूप स्ट्रॉंग आहे. विजय आहे, निलेश आहे, संदेश आहे. आपण गणेशला पाहू शकता, स्वप्नीलला देखील पाहू शकता. म्हणजे 5 बॅटर त्यांच्याकडे खूप चांगले आहेत. परफेक्ट बॅटर आहेत 5. निलेश कापसे, विजय आहे, स्वप्नील आहे, गणेश आहे, संदेश आहे. मंगेशचं देखील मी नक्कीच नाव घेईल. खूप चांगले बॅटर आहेत त्यांच्याकडे. MTC लाईव्हच्या मध्ये स्पर्धा कव्हर करत. ओ कानाने ड्राईव्ह केला. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. मिसफील झाली. 2 धावा मिळत आहेत. पाच तिसरी होते का. काना तिसरीसाठी पलटलाय. 3 धावा कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बॅटिंग मेरिटचा फायदा घेतला बघा कानाने. 3 धावा मिळाल्यात. खातं उघडलं 3ने. 300 स्ट्राईक अशोक. एक चेंडूचा खेळ बाकी. स्ट्रायकरला तकदीर आपण पाहू शकता. पाहिजे तकदीर काय करतो आता. एक बॅकवर्ड स्कोअर लागला. डीप पडी क्षेत्रक्षण पाहू. हो चांगलं क्षेत्रक्षण, चांगलं क्षेत्रक्षण. एकच धाव. अशा पडील त्या थर्मनच्या क्षेत्रक्षणाला पाहिलं आणि मला सिद्धू पाटीलची आठवण झाली. तशाच प्रकारची शैली आहे. तसं काय धाव करतो आपण पाहू शकता. 23 धावा झाल्या. 24 धावांची गरज आहे. चला टॉस आम्ही करणार आहोत. घनश्याम भगत या आपल्या शिवास आपण टॉस करू. घनश्याम भगत या. निवालीपाडा 40+ विपक्ष नारिल 40+ मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. अशोक पाटील दुसऱ्या फेरीत पहिली मॅच आहे.
तेही धावा झाला. 24 धावांचं लक्ष. वाडेकर संघाने जबरदस्त खेळ केला. संजय काय गोलंदाजी करतो, वेगवान गोलंदाजी. चांगला विजय भोईरच्या बॅट मध्ये आपण पाहतो. कॉपी बुक स्टाईल मध्ये पाहायला फटका पाहायला मिळतो. धावा 4 मधील चौकार. राष्ट्रपती चषक रेग्युलर क्रिकेट वाडेकर संघाने खेळण्याचं अक्षरशः गाजवली विजय भोईरने. मालिका विजयची बाईक सुद्धा पटकावली होती. पॉवर प्ले कशा प्रकारे फोडायचं चांगलं ठाऊक आहे. विजय भोईरला निलेश कापसे असेल, पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॅट्समन आहे खरे तर केशव. इथे फटका चांगला आहे. तकदीर वेगाने आलेत आणि धावा 4 येतील. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतो. मगच मी उल्लेख केला की पॉवर प्ले कशा प्रकारे फोडायचे चांगलं ठाऊक आहे. विजय भोईर आणि गणेश पाटीलला निलेश कापसेचा मी उल्लेख केला. 10 धावा झाल्या. 24 टार्गेट या मॅच मध्ये. संतोष पाटील बघा प्रचंड मेहनत या स्पर्धेत राहिले शेड्यूल संघाचे आमचे. इथे फटका चांगला आहे. टायमिंग झालंय का बाहेरचे. पंचांचा इशारा होईल. चौकार येते सलग 30 चौकार विजय राडमध्ये येते. 14 धावा. सर्व टीम्सला जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली. तुम्ही नॉनव्हेज
पहिल्या चेंडू सिंगल, दुसऱ्या चेंडू सिंगल आहे. रेवण दादा पहिल्या चेंडू सिंगल, दुसऱ्या पहिला डॉट आहे का? ओके, पहिल्या चेंडू डॉट, त्यानंतर 2 सिंगल आणखी चौका षटक संपलेलं. पहिल्या षटकात धावा आपण पाहतोय 14 आल्यात. फक्त 10 धावा विजयापासून दूर आहे वाडेकर फोर्टी प्लस संघ. विकेंडमध्ये आपण पाहतोय सुनील येतात. साकेंद्र गणेश पाटील आउट बॉल आहे. दुसऱ्या पूर्वी पहिली मॅच नंतर पाहायला जाईल नारिंगी संघाने टॉस जिंकलेलं. त्यांना फाईट करेल तर निघाली पाडा मनसिंगांचे विकेट पुढे आले होते. सिंगल मिळाले. संख्या 16 रिस्त खासियत आहे विजय भोईरची. 2 धावा इथे दिली. संख्या 18 विजयापासून जास्त दूर नाहीये. इथे सिंगल गोल, सिंगल डबल, त्यानंतर चौकार, पॉवर प्ले कशा प्रकारे फोडायचं हे चांगलं ठाऊक आहे विजय भोईर. आणि त्याच पद्धतीने बॅटिंग करतो या मॅच मध्ये. कमी माहिती टार्गेट फारच मोठं नाहीये, 24 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाजच्या मॅच मध्ये मार्ग मॅचचे मन करीत ठेवतील. धावा कमी आहेत पण गोलंदाजला ऍडव्हान्टेज. वाईट बॉलचा इशारा आला. धावा दिल्यात, फक्त 4 धावांची गरज आहे. त्याचं राजकीय अभिषेक आमच्या सोबत चर्चा करत होती की वाडेकर संघ त्यासाठी भोईर आले. संदेश आहे पण एक मजबूत संघ आहे आणि निलेश कापसेची भूमिका महत्वाची असेल. विजय भोईर आहेत, गणेश पाटील 5 ते 7 खेळाडू जे भरपूर चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत. पण एक सगळं बॅलन्स आहे वाडेकर 40 प्लस मध्ये. 4 धावाची गरज आहे. फटका चांगला आहे गणेशच्या बॅट मधून आणि मॅच फिनिश झाली आहे. सामना जिंकलाय तो वाडेकर संघाने. सीझनची पहिलीच मॅच, पहिली स्पर्धा आणि विजयाची सलामी दिली. अभिनंदन वाडेकर आणि निलेश कापसे कंपनी. दुसऱ्या मॅच मध्ये त्यांना बाकी संघासोबत खेळायचे. भरपूर वर्ष वाडेकर संघाने निलेश कापसेंनी सेवा केली. निलेश कापसे 2 षटक 7 धावा 2 विकेट घेणारा निलेश कापसे ठरलाय मॅचचा मॅच.